उजळली भाग्य आता अवघी चिंता वारली. महाराज म्हणतात माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं. बोलत चालायचं. हा, प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. हा, येण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो आणि जाण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो. हा, आपला असतं ते वर्ष श्राद्ध. देवाचा येण्याचा दिवस महत्वाचा म्हणून जयंती आणि संताचा जाण्याचा दिवस महत्वाचा म्हणून पुण्यतिथी. आता पुण्यतिथी म्हणजे काय? त्यांच्या जाण्यानं ती तिथी पुनीत झालेली असते म्हणून त्याला पुण्यतिथी म्हणतात. आज प्रतिपदा आहे ना, बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन आहे का बरं का? मग आता या तिथीला महत्व का आलं? संत भगवान बाबाचं जाणं या दिवशी झालं म्हणून या तिथीला महत्व आलं. आता हे 3 कीर्तन का रोजच आहे का आम्हाला? नाही, आपण आज पुण्यतिथी असल्यामुळं बरं नाही म्हणता येतं का? थोडा थोडा वेळ सगळीकडे जावं लागतं, बरोबर आहे का नाही? जावं लागतं, असं लक्षात ठेवा. हे पुण्यतिथीमुळं महत्व आलं नाही याला, नाही तर दुसरं कशामुळं महत्व आहे? त्यांच्या जाण्यानं ती तिथी पुनीत झालेली असते म्हणून त्याला पुण्यतिथी म्हणतात. मग देवाची असते ती जयंती आणि संताची असते पुण्यतिथी. मग आता श्रावण महिन्यात आपण भगवान बाबाची जयंती करत नाही का? करतो. मग तुम्ही तर आताच म्हणले महाराज देवाची जयंती आणि संताची पुण्यतिथी. मग श्रावण महिन्यात भगवान बाबाची जयंती करत नाही का आपण? करतो. शिवाजी महाराजाची काय? बोला 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 बोला. जयंती. भगवान बाबाची काय? जयंती. मग हे कसं काय? तर देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हे निमित्ताला वेगळे, बाकी सगळे पक्ष एकमेकाला मिळूनच चालणारे आहेत. नाही कळलं का तुम्हाला? हा, महाराष्ट्रात युतीत नगरपंचायत नगरपालिकेला एकमेकाच्या विरोधात. आता पवार साहेबन व शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब पुण्यात एकत्र, पुन्हा मुंबईला दोघं भाऊ एकत्र. जिथं जमल तिथं सोयीनुसार करायचं. हे वेगळे वेगळे आहेत काय? हा, अजिबात नाही महाराज. हे निमित्त मात्र वेगळे आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावर सगळ्यांना इकडं तिकडं जायला अडचण नाही. जायला कळलं त्याला धन्यवाद. आता विठाला विठाला एवढं विकासानं कस काय झडपलं या लोकाला मला काय कळ ना बा. काहीचे डोळे पांढरे व्हायले विकास होईना म्हणून. नाही कळत का तुम्हाला? तुम्ही अटॅच आहेत का सध्या? काहीला चक्रा यायला लागल्या, बरोबर आहे का नाही? काय काय व्हायला लागलं काही माहितीच नाही महाराज, बरोबर आहे? मग निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत दोन्ही वेगळे नाही. मग पुण्यतिथी केल्यानं आपल्या पदरात काय पडणार? काय म्हणते? हो ठीक आहे, भगवान बाबाची पुण्यतिथी आहे, पण आम्ही आता एवढा मोठा खर्च केला, 2 वर्षापासून आम्ही बेजार आहे, सकाळपासून माणसं बेजार आहे, रथ आणला, घोडे आणले, बँड आणला, सगळी तयारी केली, एवढे फुलं महाराजाच्या अंगावर टाकले, 4-5 हजाराचे हार आणले, मग याच्यात आम्हाला मिळणार काय? तर ऐका, पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे एका सजनाची नावे एका सजनाची नावे पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची. भगवान बाबा हे नाव जरी म्हणलं तरी आपल्या पदरात आयतं पुण्य पडतं. कळलं माझं बोल? आपल्या पदरात आयतं पुण्य पडतं. भगवान बाबा हे नाव जरी उच्चारलं तरी आपल्या पदरात पुण्य पडतं. म्हणून संतांच्या महात्म्यांच्या पुण्यतिथ्या करत असतात. मला वाटतं येणारा सप्ताह बी चैतन्य बाबाच्या पुण्यतिथीचाच आहे ना, बरोबर आहे का नाही? मग का करायची चैतन्य बाबाची पुण्यतिथी? कारण त्यांचं नाव घेतलं आणि त्यांची पुण्यतिथी केली की त्यांचं पुण्य आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दुसरा दिवस महत्वाचा तो पुण्यतिथीचा. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनात येण्याचा दिवस आहे. वसंत पंचमी हा येण्याचा दिवस. थोडासा आवाज वाढवा. तुकाराम बीज हा तुकाराम महाराजाचा जाण्याचा दिवस. आणि या 2 दिवसापेक्षा माझ्या जीवनात एक तिसरा दिवस महत्वाचा आहे. तो कोणता आहे का? माघ शुद्ध दशमी.
पाहोनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला. का? त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये येऊन बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी नाव सांगितलं आणि कोणता मंत्र दिला? बोला, रामकृष्ण हरी. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. कशाला म्हणतात मंत्र? मरणात राहते ती मंत्र. हा जो मरणापासून तारतो त्याला म्हणतात मंत्र. पहिलं जग चालायचं मंत्रानं, नंतरचं जग सदस्य, नंतरचं जग तंत्रानं, त्याच्यानंतरचं जग यंत्रानं आणि सध्याचं जग षडयंत्रानं. बरोबर आहे ना? पहिल्यांदा मंत्रानं, तंत्रानं, यंत्रानं, आता षडयंत्रानं. आता महाराष्ट्रात काय चालू आहे? सगळे षडयंत्र. यांनी त्याच्या विरोधात, त्यांनी त्याच्या विरोधात, त्यांनी संधी शोधायची, लगेच यांनी शोधायची. बरोबर आहे? आणि यानं सगळ्या समाजाचा चुराडा होऊन चालला. विठाला विठाला. षडयंत्र. लक्ष देऊन ऐका बरं का. माझे गुरु माझ्या स्वप्नात आले. ऐकताना मावल्या हो. आणि स्वप्नात येऊन रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. आणि स्वप्नात माझ्या गुरुनी मला काय मागितलं? भोजना मागती तुप पावशर पडिला विसर स्वप्ना माझी. माझे गुरु स्वप्नात आले आणि त्यांनी मला स्वप्नात येऊन काय मागितलं? तूप मागितलं. आणि किती मागितलं? पावशेर. थोडं झालं की या जमान्यात पावशेर तूप. आता तूप म्हणलं की चूप. आता तूप म्हणलं की बोलायचं नाही. एक पंक्तीन पळत होतं तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना. म्हणजे वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आहे. आज तुपाची एवढी वानवा आहे. भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा. जागे तुम्ही कळून घ्या. हा जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाळडण पडलं तरी थेंबर पडावं, आजी तुपाची वानवा आहे. चमच्याबद्दल मी आणखी एक बोलेल. हा बाळाहो, तुम्ही आईस्क्रीम खाल्लात का रे कधी? छोटे बाळाहो, आईस्क्रीम खाल्लात ना? कशाने खाता? चमच्याने. मग आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता? फेकून देता. चमच्यात लक्षात ठेवलं पाहिजे, काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार आहे. तो उपयोग फक्त जिल्हा परिषद होईपर्यंत. नाही कळलं? धन्यवाद. चला विठाला विठाला. दम नसतो तोपर्यंत. बरोबर आहे ना महाराज? लक्ष द्या. अजून एक बोलेल मी तुम्हाला. चमच्याचा हा दुर्गुण आहे. फार छान आहे. चमच्याचा हा दुर्गुण आहे. चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला रिकामं करतो. हा चमच्याचा दुर्गुण आहे. म्हणून ज्याला मोठं व्हायचं ना, तो महाराज असो नाही तर नेता असो, त्यानं चमच्यापासून सावध राहायचं. बरोबर? पक्षाच्या पक्ष चमच्यांनी संपवलेत. म्हणून जाणाऱ्याची एवढंच म्हणणं आहे, चमचे बाजूला करा, आम्ही यायला तयार आहे. नाही कळलं? चला धन्यवाद. मग हा लक्षात येते का? चमच्यापासून सावध राहायला पाहिजे. भाजीचा वेगळा, तुपाचा वेगळा. काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा? बोला 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 बोला. आम्हाला माहित नाही, आम्ही फुकटचं खातो. फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही, असं त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे? चांगल्या तुपाचा भाव 1800 आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. मी लहानपणी पंक्तीला जेवाय जायचो गावात. आताही बी काही वावडं नाही. मी काय असं स्वतःला लय मोठा झाल्यासारखं गावात समजत नाही. आताही वेळ असला का पंक्तीला जातो, पोराईत राहतो, काही प्रॉब्लेम नाही. मग ते पंक्तीला जेवाय गेलं का अख्खं गाव जेवाय असायचं बघा माझ्या लहानपणी. आता हे तुम्हाला नाही कळणार, तुम्ही आत्ताचे आहेत, तुम्ही जागे आहे ना. माझ्या लहानपणी लक्ष देऊ नये का. आता माझ्या लहानपणी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी याचा अनुभव घेतलेलाच आहे. अख्खं गाव जेवाय असतं, तूप एका वाटीत नाही तर द्रोणात राहायचं बघा. ते जर लहान पोरानं वाढाय घेतलं ना, ऐ ठेव तू पाणी वाढ, पाणी. लहान लेकराचे वाढायचे पदार्थ बघा, पत्रवाळी, द्रोण, मीठ आणि पाणी. 5वा ॲटम पोरायकड वाढाय जात नाही. मग गावात एकच माणूस असतो तूप वाढणारा. सगळं वाढून झालं की ती वाटी पाहून त्याची आठवण येते. मग म्हणतात त्या शामरावला बोलवा. काय नाव असन फेमस एखादं, त्या शामरावला बोलवा, त्याच्याशिवाय हे तुपाचं जमणार नाही. महाराज त्याचा हात एवढा साफ झालेला असतो, ती एक वाटी गावाला अर्धी पुरून पुन्हा उरती अर्धी. आणि तेवढा हात ज्याचा साफ आहे त्याच्याकडंच तूप वाढाय असतं. बाकी मधात दुसऱ्याला जमत नाही. जसं तूप वाढा एक स्पेशल माणूस असतो, तसं सप्त्यात पाकिट भरा एक स्पेशल माणूस असतो.
त्याचा हात असा 50-50 वाढतो महाराज हा. मग या गावात चांगली माणसं आहे, आमच्या गावाचं सांगतो, लक्षात ठेवा, लक्ष देऊन ऐका बघा. मग ते अशी लंबी पंगत बसलेली असणार, अशा बाया माग करणार. मला सगळं आठवत आहे ते बालपणचा. या हातात तुपाची वाटी धरणार, या हाताचे असे चारी बोट एकदाच भिजून घेणार आणि असं धरून जे पळत राहणार, ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा थेंब पडतो. आजी तुपाची वानू आहे. आणि महाराज म्हणतात माझ्या गुरुनं मला पावशेर तूप मागितलं. ऐका आता, उपदेश आहे परमार्थाच्या परमतत्वाचा आणि मागितलं व्यवहारातला तूप नावाचा पदार्थ. बरं, मागितल्याच्या मागितलं किती मागितलं बोला? पावशेर. आता पावशेराचा, तुपाचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे बोला? पावशेरीचा आणि माणसाचा संबंध अनेकदा येतो. पुन्हा एकदा ऐका, पावशेरीचा आणि आपला संबंध येऊ शकतो, पण पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? मग संबंध नाही तर बोललं कशाला? बरं पाव म्हणजे पहिल्यांदा किती आपण समजून घेऊ. 1 किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला काय म्हणतात? पावशेर. मास्तर कुठे गेले? हा इकडं. तुम्हाला 1 किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला काय म्हणतात? 1/4, 1/4. बरोबर आहे ना? 1/4 शुद्ध मराठीत लवकर करेल आपल्याला. हा लक्षात ठेवा, एका भागाला पावशेर म्हणतात. तसं अंतकरणाचे सुद्धा 4 भाग आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मग याच्यातला पावभाग झाला चित्ताचा. जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. त्रिवेणी संगमी बोला, नाना तीर्थे भ्रमे, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. जवळी नाही चित्त, काय? मांडी येले प्रेत. बॉडी प्रेझेंट, माइंड अबसेंट. शरीरानं सगळेच माझ्या पुढे बसलेले आहे, पण कुणाचं चित्त कुठे आहे सांगता? लोक कीर्तनात असे बसतात का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि ते चित्त तुपाप्रमाणे आहे. ते चित्त मृदू सभा हे नवनीत तैसे बोला, तैसे सज्जनाचे चित्त. आणि ते चित्त माझ्या गुरुनं मला मागितलं आणि तो दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला. त्या दिवशी माझं भाग्य उजळलं.
उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली. ऐका, महाराज म्हणतात माझं थोडासा आवाज द्या, मॉनिटर द्या, बाकी आवाज चांगला आहे. उजळले भाग्य आता, बोला, उजळले भाग्य आता अवघी चिंता, हा भंग थोडा का होना ए बाळा हो, शांत बसा माय सोना, शांत बस माय पिलू. नेमकंच कुठं तरी जुळून आलंय मग, थोडं बस शांत बसा. उजळले भाग्य आता, बोला, अवघी चिंता, पहा भंग थोडा का होना बहुतेकांच्या पाठ. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ आहे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल सांगता येत नाही. आता इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो संत दर्शनी हा लाभ. बरोबर आहे ना? कोण यालाही भाग्य उजळणं म्हणाल, कोण यालाही संत दर्शनी हा लाभ म्हणाल. लक्षात ठेवा, कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील तर याच्यापेक्षा आपलं दुर्भाग्य दुसरं कोणतं नाही. बरं लक्षात घ्या, आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, बाबा तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका, ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय पाहता, त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढा, सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला ना, लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. बस थुंकायची जागा आहे? ह्या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. लक्षात ठेवा बरं का. माणसाचा स्वभाव कसा आहे बघा, हा देश बदलावा असं प्रत्येकाला वाटतं, पण मी बदलावा असं कुणालाच वाटत नाही. हा देश बदलला पाहिजे, महाराष्ट्र बदलला पाहिजे, सगळे गाव बदललं पाहिजे, पण मी बदलावं असं कुणाला वाटतंय? शिवाजी महाराज जन्माला यावे पण आपल्या नाही. बरोबर आहे ना? शेजाऱ्याच्या घरात एखादा पोरगा सामाजिक कामात चांगला झोकून घ्यायला लागला का घरचे लगेच म्हणतात, जास्त अन्न आजारी होऊ नका, वावरातलं पहा. बरोबर आहे ना? ही परिस्थिती आज. माणसाचा स्वभाव कसा आहे बघा, माणूस आंघोळीला गेला तर 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो, आणि 1 रुपयाची शॅम्पूची पुडी किती श्रीमंत माणूस असू द्या, 1 टाइम लावत नाही, एकदम नाही लावत. अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्या जाऊन ठेवतो, ते अशी भिंतीला उभी करून, नाही तर त्या साबणीच्या खोक्यात. बरोबर आहे? बरं, ते हातावर जास्त पडली तर तो परत पुडीत घालतो, याजसाठी केला होता टहास. बरोबर आहे ना? बरं, ते जात नसलं तर त्याला बोटान दाबतो, किती अट्टास. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी काटकसर बघा, अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला ठेवतो, आणि 300चा खंबा एका दमात हाणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही. मग आता एवढ्या गॅप 1 रुपयाच्या पुडीन भरून निघणार आहे काय हो? बोला. लक्षात ठेवा, हा स्वभाव आहे माणसाचा. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं थोडा आवाज द्या दादा. उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ आहे. उजळले, एका शब्दाचा आपण विचार करून वेळ संपल तिथं थांबवा. उजळणं म्हणजे काय? उजळणं म्हणजे चकाकी येणं गुरुजी, किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. माय हो, तुमचा उजाळण्याचा संबंध जरा जास्त येतो. तुम्ही सोनाराकडे जाताना, सोनाराकडे कशाला? सोनं, बोला बोला बोला, तुमचा 1,500चा हप्ता जमा झाला नाही का? तुम्ही एवढ्या ताणात काऊन बसल्या? पोरायला शाळा शिकून नोकऱ्या नाही, तुम्ही अंगठ्यावर नोकरीला लागल्या, महिन्याला पगार आहे तुम्हाला, तरी एवढ्या टेन्शनमध्ये काऊन बसल्या मावल्या हो? बोला. यायचा एक ताण झाला हो गुरुजी. मागं शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना एक योजना आली, 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट, आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. कळलं ना तुम्हाला? हां, करूनच घेतल्यावर कळणार कसं नाही? यायनं ती एसटी फुकट आहे म्हणून 65चं वय किती केलं? 75. आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, बरोबर सदस्य? कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडा वळ्या कशा पाडून घ्यायच्या? माझं बोलणं कळतंय तुम्हाला? आनंद आहे त्याचा. हां, लक्षात ठेवा.
आता नवरा म्हणे यार तू मोठी कधी झाली म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. आणि त्यानं ते 65चं 75 करून घेतलं आणि त्यात एसटीत बसल्यावर मजा येते. ते कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो. त्याला कळतं ही 75ची नाही. त्याच्या घरात का बाया नाहीत का? त्याच्या घरात बाया नाही का? मग त्याला कळतं ही 75ची नाही. मग बोलता तर येत नाही सरळ सरळ. मग तो म्हणतो ताई खरंय खरंय. तिला कळतं आता हे खोटं. याच्या लक्षात आलं की त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहिला कार्टाकडे पाय ना. अधिकारी येडाय का लिहाल. बापाची एसटी असल्यावानी करायला लागला. काम आले तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं 75ला फुकट. मग जळाले का डोळे तू लिहिलंय ना 75 चाल फाड. आता त्याला वाटतं ही म्हणायली हे खरं आहे बा 75 तर लिहिलेलं ना आपण काय करावं. आणि ते एसटीचा फुकटचा प्रवाशांचा सुरू झाला. त्या लालपरीचा एसटी लालपरी म्हणतात. मग ही परी त्या लाल परीत फुकट फिरू लागली. पण या परील काय माहित पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले त्याची भोगा हरी हरी. जिचा हप्ता जमा झाला तिच्या तोंडावर आनंद मावनान. वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू काल्याच्या दिवशी. आता विठाला विठाला मावल्या. हा असा फवारा असला म्हणजे रोग पडत नाही, दुसरं काय नाही. हा बोला मावल्या. उजळणं म्हणजे चकाकी येणं. सोनाराकडे जातो आपण कशासाठी? सोनं उजळायला. तुमच्या इकडं मला माहित नाही. आमच्या गावाकडं बऱ्याच वर्षापूर्वी लोकांनी गावागावात येऊन सोनं उजळून दिलतं. तुमच्याकडं पण दिलं होतं का? चांगलंच उजळून दिलतं त्यांनी. म्हणजे एवढं उजाळलं होतं अजून आठवणी देते. हा त्यानं उजळून दिलं नव्हतं, नेलं होतं. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात ऐका. संसारातलं भाग्य वेगळं आणि परमार्थातलं भाग्य वेगळं. संसारातल्या भाग्याच्या व्याख्या ऐका. संसारात कोण भाग्यवान? एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली की लोक त्याला काय म्हणतात? भाग्यवान आहे बुवा. काय म्हणतात? भाग्यवान आहे बुवा, चांगली बायको मिळाली. पहिल्यानं असंच म्हणायचे चांगली बायको मिळाय काय लागतं? बोला, भाग्य लागतं. आता हे आजपर्यंत होता. चांगली बायको मिळायला भाग्य लागतं हे इथून मागं होतं. आता बायको मिळायलाच भाग्य लागतं. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे? म्हणे फक्त जिवंत. बस, बाकी अपेक्षाच राहिली नाही म्हणे महाराज आपली. आता पोरी मिळणं अवघड काम झालंय ना. कोण्या समाजाची पहा म्हणतात पण पहा. बरोबर आहे ना? अवघड झालेलं. चांगली बायको मिळणं भाग्य. पोरं चांगले होणं भाग्य. चांगला मुलगा जन्माला येणं भाग्य. पैसा जवळ असणं भाग्य. पैशाला नाकारू नका बरं का तुम्ही. महाराज म्हणले 4 पुरुषार्थापैकी 2 नंबरचा पुरुषार्थ आहे पैसा. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थ नसल तर अर्थ नसतो. माणसाजवळ अर्थ असला पाहिजे. आणि जो अर्थ कमवणार आहे त्याला किंमत असते. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. आज हा एवढा 16 जर ऐश्वर्यात होत असेल तर त्याला काय पाहिजे? बोला, पैसा पाहिजे ना. आता त्या घोड्याच्या टांग्याचे वेगळे, पुन्हा त्या बँडचे वेगळे, पुन्हा त्या दुसरा डीजेचे वेगळे, ही लाइटिंग टाकली वेगळे. पंगत वैभवात करायचं असेल तर काय लागतं? आणि तुम्हाला एक बोलू, पुण्यतिथीच ऐश्वर्य संपन्न संताची आहे. इथं कमी रमी कस काय जमल मग? अहो नावापुढं ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा आहे ना. मग ते ऐश्वर्यातच झालं पाहिजे ना. ऐश्वर्यातच झालं पाहिजे का नाही? मग पैशाला नाकारता येणार नाही. पैसा असला पाहिजे. आणि ज्याला संसार करायचा त्यानं पैसा कमवला पाहिजे. संसारी आणि पैसा कमवत नाही, उपयोग नाही त्याचा. पैसा संसारिक माणसानं कमवलाच पाहिजे. मग सदस्य व्हा, नाही तर काम सरपंच व्हा, काही बी व्हा. बरोबर आहे ना? पण पैसा कमवला पाहिजे. पुरुषार्थ आहे. लक्ष देऊन ऐका. धर्म, अर्थ, काम आणि मग पैसा जवळ असणं भाग्य. पद जवळ असणं सुद्धा भाग्य. मला वाटतं 15-20 वर्ष झाली सरपंच आहेत. किती वर्ष झाली? 15 वर्ष झाले ना सरपंच आहे. पद जवळ असणं सुद्धा भाग्यच असतं. एखादं पद आपल्याला मिळत असेल तर ते भाग्यातच असतं, दैवात असतं.
दैवात नसेल तर ते मिळत नाही. मग काय कारण व्हायचे होतील, कसं व्हायचं होईल, पण ते मिळणार नाही. लक्षात ठेवा, राजयोग हा भाग्यातच लागत असतो. विठाला विठाला तुम्ही या निवडणुकीत काही काही अनुभव असे पाहिले की पक्षानं नाकारल्यामुळं अपक्ष उभे राहिले आणि नगराध्यक्ष झाले. आताच्या या मागच्या निवडणुकीत 8-10 दिवस झाले, बरोबर आहे. पक्षांनी नाकारल्यामुळं अपक्ष उभे राहिले आणि अपक्ष उभं राहून नगराध्यक्ष झाले. सांगलीच्या जागेचं काय झालं खासदार केला, चला बोला. विश्वजित पाटीलच ना, काय नाव आहे त्यांचं, मला काय आठवण एवढं. विशाल पाटील, बरोबर आहे. अपक्षच उभे राहिले होते ना, खासदार झाले. मला नाकारता येत नाही. राजयोग हा भाग्यात लागत असतो, लक्षात ठेवा. मग चांगली बायको मिळणं भाग्य, पोरं चांगले होणं भाग्य, पैसा जवळ असणं भाग्य, पद जवळ असणं सुद्धा भाग्य. पण हे कशातलं भाग्य आहे? संसारातलं. आता परमार्थातलं भाग्य काय? निकटवास बरा संतापायी, निकटवास बरा संतापायी, निकटवास पारा कुठले आहेत तुम्ही? गावातलेच आहे का? टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. काय गोड आहात हो. छोटा पॅक बडा धमाका असं म्हणा. लक्षात ठेवा, उजळली भाग्य आता अवघे चिंता वारली. महाराज लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज म्हणले काय? भाग्य तरी नोहे धन पुत्र आणि दारा. दारा म्हणजे बायको. मग भाग्य म्हणायचं कशाला? निकट वास बरा संतापायी. संताच्या सहवासात राहायला मिळावं हे भाग्य. आज अख्खा दिवस तुमचा भाग्याचा आहे. कारण सगळं चिंतन कशाचं चालू आहे? भगवान बाबाचं. भगवान बाबाची पुण्यतिथी आज. महाराज सानप महाराज येणार आहेत, उशीर करणार आहेत. आपलं ते वेळेवर महाराज येणार आहेत, त्यांच्यासाठी आपण रथ लावलेला आहे, बँड लावलेला आहे. अहो महाप्रसादाची पंगत आहे, सुंदर उंबराची भाजी केलेली आहे, बरोबर आहे ना. सगळा दिवस कशाच्या चिंतनात चालला? भगवान बाबाच्या चिंतनात चालला. ऐका, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सदसंग मंचल भते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार नाशम विदाही तदोदयते विवेकः. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं कळलं, बरोबर आहे? नाही, तुम्हाला कळतं त्या भाषेत सांगतो मी. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय व्हावा लागत असतो. दुर्लभम त्रयमेवेतत् देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. नरदेव मिळणं दुर्लभ, मोक्ष मिळणं दुर्लभ, परित्या साधूची भेटी न होय. साधू भेटणं अवघड आहे. 350 वर्षे झाले छत्रपतींना जाऊन, ऐका बरं का. पण आज सुद्धा छत्रपतीचं नाव घेतल्याशिवाय इथलं पान हलत नाही का? तेवढ्या समावेशक दृष्टीचा राजा अजून दुसरा 350 वर्षात झाला नाही, हे त्याचं उत्तर आहे. तेवढ्या समावेशक, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या बरं का. तेवढ्या समावेशक दृष्टीचा राजा 350 वर्षात अजून दुसरा झाला नाही, म्हणून त्यांचं नाव घ्यावं लागतं. 62वी ही पुण्यतिथी भगवान बाबाची, बरोबर आहे ना. भगवान बाबाची पुण्यतिथी आहे. अजून वंजारी समाजात दुसऱ्या संताची एवढी क्रेज नाही का? तेवढ्या ऐश्वर्यात दुसरे संत अजून आपल्या समोर आलेले नाही. लक्षात ठेवा, संत पण नाही, संत पण मिळत आहे हाती. एवढं सोपं नाही आहे. संत भेटणं अवघड आहे. भेटणं अवघड, ओळखणं त्याच्यापेक्षा अवघड. हे बघा, चांगलं कीर्तन 2 तास केलं की संत समजत जाऊ नका बरं का. आता आम्ही कीर्तनकार आहे, मी तरी नाही, मी सांगत असतो मी संत नाही. आणि संत होण्याच्या भानगडीत पडणारही नाही आणि पडूही नका. संत होणं एवढं सोपं नाही हा. महाराज तुम्हाला आहे त्या परिस्थितीत लोक ॲक्सेप्ट करायला तयार आहेत. तुम्ही भगवान बाबाचा सेवक म्हणून घ्या, लोक तुमच्यावर भगवान बाबा एवढंच प्रेम करतील. आज बोलणं कळलं तुम्हाला?
तुम्ही भगवान बाबाचा सेवक जरी म्हणून घेतलं तर लोक तुमच्यावर भगवान बाबा एवढंच प्रेम करतील. वामन भाऊचा वारकरी जरी म्हणलं तर कोले बाबाला रथात बसवलं ही किंमत आहे. लक्षात ठेवा, वामन भाऊ नाहीत ते प्रत्यक्ष, बरोबर आहे. फक्त किंमत कशामुळं, वामन भाऊचे टाळकरी आहेत, वामन भाऊचे वारकरी आहेत. कुणाला बसवायचं मग दुसरं रथात? चला कोले बाबा, कोले बाबाच ना, हा कोले बाबाला रथात बसवा, किंमत आहे. फसवायचं काम नाही समाजाला की मी भगवान बाबाचाच अवतार आहे. काय म्हणले? हा कोले बाबा या पुढं. अरे मी ते घोड्यावर बसवलं माग बसवले म्हणले का? मला ऐकू नाही आलं, हे नशीब. जाऊ दे आता, विठाला ऐका. ते जे बोलले ते चांगलंच बोलले, असं बाकीच्या याला ऐकू नाही आलं ते काही बी म्हणून घेतील. हा चांगलंच बोलले. ते म्हणले मला फिरायची सवय आहे आणि मला रथात जमलं. आता जमलं बाबा, तुम्हाला फिरायची सवय म्हणजे चालायची सवय. म्हणजे पहा, त्यांना म्हणायचं होतं की मला बाबाच्या पुण्यतिथीच्या सोहळ्यात मिरवणुकीत सामील होऊन चालायची इच्छा होती, तर याईनं मला घोड्यावर बसवलं. आता काय करावं बाबा, तुमच्या नशिबात होतं ते, मल झाला उशीर. बरोबर, लक्ष द्या. बरोबर आहे का नाही? सांगायचं काय? चला, माझा मुद्दा लक्षात ठेवा. वामन भाऊचे अजून सांगू तुम्हाला, खंडू बाबाचे बरेचसे मंदिरं या भागात आहेत. खंडू बाबा क्या बात आहे. बाबाला इकडे येऊ द्या बरं, ते लांबून जमना जरा. बाबा इकडे या. बाबा बाबा इकडे या. कोले बाबा पुढे या. येऊ द्या, असू द्या. चला मी करतो ऍडजस्ट, तुम्ही ताण नका घेऊ. हा येऊ द्या, येऊ द्या बाबा. विठाला विठाला. वा बाबा इकडे या. हा ऐका, 40 वर्षाची बाबाची तपश्चर्या आहे. 40 वर्ष हातामध्ये झेंडा घेऊन घरीच नाही ना. वा, ते बाबा चिरंजीव. वा बाबा, ते कानठळी बसन तुमची इकडं वा, थोडस हा असं सारखा असं जमलं. ऐका, 40 वर्षाची ही तपश्चर्या कोले बाबाची आहे. माझा मुद्दा लक्षात ठेवा बरं का. आणि त्या तपश्चर्येमुळेच आपण त्यांना मानायला लागलो. अजून सांगेल, खंडू बाबाचे इकडं बरेचसे मंदिर आहेत. खंडू बाबाचे मंदिर काय आहेत? खंडू बाबा हे भगवान बाबा आणि वामन भाऊ यांचे शिष्य मानले जातात, म्हणून खंडू बाबाचे मंदिर आहे का नाही. तसं तुम्ही म्हणा मी माऊलीचा दास आहे, कशाला माऊली होण्याच्या भानगडीत पडता. तुम्ही म्हणा मी तुकाराम महाराजाचा दास आहे, महाराज होण्याच्या भानगडीत पडू नका. तुकाराम महाराजाला काठीने मारलं होतं, आपल्याला सहन होणार आहे? होणार नाही, होणार. मग आपण त्यांचा, आपण शिवाजी महाराज होण्याचे प्रयत्न करू नका. आपण शिवाजी महाराजाचा मावळा म्हणून घ्यायला अडचण नाही. लक्षात आलं का? मावळा म्हणून घ्यायला काय अडचण आहे का? काही अडचण नाही. बघा लक्षात ठेवा. मग दुर्लभम त्रयमेव एतत्, माझा मुद्दा हा आहे. मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संश्रया. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. लक्षात ठेवा बरं का. नरदेह दुर्लभ, मोक्ष दुर्लभ, संत भेट होणं त्याच्यापेक्षा सुद्धा अवघड आहे. मग संत भेटणं अवघड आहे, ओळखणं अवघड आहे. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. महाराज म्हणले संत भेटणं अवघड आहे. मग लक्ष द्या माझ्याकडे. संताचं दर्शन होणं भाग्य, देवानं जवळ घेणं भाग्य आणि काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. तिन्हीचे प्रमाण सांगतो. देवानं जवळ घेणं भाग्य, भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. दुसरं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मिजे याची लागी, काम क्रोध लोभ निमाली ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. तिसरं भाग्याचा उदय.
भाग्याचा उदय संत पाय देवरी संत पाय भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय येथो निया नुठवू माता मरणा वाचोने सर्वथा. देवानं जवळ घेणं भाग्य, माणसानं जवळ करणं भाग्य नाही. हा माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून बी देतील. माणसाचं काय? अहो किती निष्ठावंत लोकांचे तिकीट कापले याच्यात. चला बोला, रडायला लागले का नाही लोक? 40-40, 30-30 वर्ष बस एवढंच केलं यांनी. हाडाचा कार्यकर्ता, रक्ताचा कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता, बस याच्यातच सगळ्याला दिशाभूल करून टाकलं. मला लक्षात येते माझं बोलणं? एक बोलू तुम्हाला, भूल दिल्याशिवाय ऑपरेशन आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण होत नाही. लक्षात आलं ना? होत नाही. लक्षात ठेवा, सामान्य माणसाच्या कल्पनेच्या पुढचं राजकारण आहे. त्याच्यामुळं तुम्ही फारसं याच्यात झोकून घेऊ नका. माझी विनंती आहे तुम्हाला, तुमचे नाते जपा, संबंध जपा, मैत्र्या जपा. माझं बोलणं कळतंय? आता मी जास्त बी पुढे जात नाही, नाही तर हे बी कळणार नाही. मग मायावर येईल ते पुन्हा, विठाला विठाला. नाते संबंध जपा. अरे नेते नेत्याच्या लग्नात असतात आणि कार्यकर्ता म्हणतो साहेबान फोटो पाहिलात मला बोलतील. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? नेते नेत्याच्या लग्नात आहे आणि कार्यकर्ता म्हणतो साहेबाकड फोटो गेला तर अवघड होईल. अरे कोणत्या मानसिकतेत जगतोय आज आपण? याच्या बाहेर या. कोणत्याच राजकारण्यानं कोणत्याच समाजाचं कल्याण केलं नाही. इथं समाजाचं कल्याण केलं असेल तर ते भगवान बाबांनी केलेलं आहे. महाराज समाजाचं कल्याण केलं असेल तर तुकाराम महाराजांना केलेलं आहे. समाजाचं कल्याण केलं असेल तर माऊलीनं केलेलं आहे, नामदेवरायानं केलेलं आहे, सावता बाबानं केलेलं आहे, वामन भाऊनी केलेलं आहे. नेते स्वतःचं कल्याण करतात, समाजाचं नाही. त्याचं उभं राहणं झालं की बायको, बायको झालं की पोरग, पोरग झालं की मेवणी. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? कोणत्या कार्यकर्त्याला आमदार केले एखाद्या नेत्यानं? बोला, उदाहरण असेल तर सांगा मला. होत नाही. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, संताशिवाय जीवनातलं कल्याण होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. महाराज लक्षात ठेवा. म्हणून उजळले भाग्य, माणसानं जवळ करणं भाग्य नाही, देवानं जवळ घेणं भाग्य. भगवान बाबाला देवानं डोक्यावर घेतलं होतं, कळतंय? अरे आपलं शरीराचं एक अंग कापून टाकल्यानंतर माणूस जगणं शक्य? बोला. त्याच्यानंतर 13 वर्षाचा कालावधी आहे भगवानगडाचा. भगवानगडाच्या निर्मितीचा त्याच्यानंतरचा कालावधी किती? 13 वर्षाचा आहे. याला म्हणतात काळावर विजय मिळवणं. काळावर विजय मिळवलेला या साधू संतांनी. लक्षात ठेवा. आपुलिया इच्छा करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुखी. अरे आम्ही आमच्या इच्छेनं येतो आणि आम्हाला वाटलं तेव्हा आम्ही जातो. आम्हाला नेण्याची ताकद यमामध्ये नाही आहे. तुम्ही म्हणसाल मग भगवान बाबा त्यांना जाण्याची इच्छा झाली होती म्हणून गेले. विठाला विठाला. देवानं जवळ घेणं भाग्य आहे, माणसानं जवळ करणं भाग्य आहे. माणसं वातावरणानुसार बदलतात महाराज. डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशन नुसार सर माणसं बदलतात. बरोबर आहे? माऊल्यावर बोला. चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला. महिला मंडळ, चहात माशी पडली तर चहा काय करता? फेकून देता. आणि तुपात माशी पडली तूप फेकून देता. हां 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 बोला बोला बोला. कशाला फेकता? माशीला नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात, आहे का नाही? चहा फेकता, तूप का फेकत नाही? चहा 5 रुपयाचा आहे, फेकाय परवडतो. तूप 1000 रुपयाचं आहे, माशीला फेकाय परवडतं. माणसं गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दूर जातात. लक्षात आलं का? म्हणून माणसानं जवळ करणं भाग्य नाही, देवांजवळ घेणं भाग्य आहे. म्हणून म्हणतात मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है.
न मिलती अगर दी हुई दाद तेरी, तो जमाने में क्या थी औकात मेरी। मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है। मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है। तू आम्हाला जगण्याच्या लायक बनव. आज आम्हाला किंमत कुणामुळे आहे? देवामुळे. नाही तर एवढ्या वेळ पाहुण्याला उशीर व्हायला पाहिजे होता. पाहुणा जरी असताना उशीर एवढ्या जाय म्हणले असते त्याला वापस येऊ नको आता झालं नाही. बरोबर आहे ना. पण हे लोकांना माहिती आहे यांना बोललं तर देवाला बोलल्यासारखं आहे म्हणून आपली किंमत आहे. नाही तर कोण सोपान महाराज की झाडकी पत्ती आहे आपण चला बोला. पण ही किंमत कुणाची असेल तर ही ज्ञानोबा तुकोबारायांची किंमत आहे. आज एवढे हारण एवढे फुलन एवढा रथ सोपान महाराजाला नाही भगवान बाबाच्या पुण्यतिथीमुळे आहे. नाही तर सोपान महाराज काय या भागात आले नाही अजून. विठाला विठाला म्हणून शास्त्रीजींचा जिथं जिथं सन्मान होतो त्याच्या तोंडातून एकच शब्द असतात, हा सन्मान नामदेव महाराज शास्त्रीजीचा नसून भगवान गडाच्या गादीचा आहे. कळलं माझं बोलणं. तसं हा रथ हे सगळं वैभव आमचं नसून हे भगवान बाबाच्या नावानं आलेलं आहे, त्यांच्या नावानं आलेलं आहे महाराज लक्षात ठेवा. म्हणून हे भाग्य आहे त्या संतांनी आपल्याला पदरात घ्यावं. आणि मी एक भाग्यवान माणूस आहे. मी सावरगावात 7 दिवस भागवत कथा केली आणि ते करण्यासाठी मला शास्त्रीजींचंच निमंत्रण ना. जेव्हा गडावर एक सप्ताह होता आणि सावरगावला होता 50व्या वर्षी सुवर्ण महोत्सवी, तेव्हा 7 दिवस कथा करण्याचं सौभाग्य माझ्या पदरात तेव्हाच पडलं होतं. भाग्यवान माणूस आहे मी. आणि मी आळंदीला जाण्याच्या अगोदर माझ्या वडिलांनी मला गडावर दर्शनाला आणलं होतं, नंतर आळंदीला नेऊन टाकलं होता. माझी सुरुवातच ही आहे. लक्षात येत आहे. तिथं दर्शनाला अगोदर नेलं, मला फारसं काही कळत नव्हतं लक्षात ठेवा. आणि मग आळंदीला नेऊन सोडलं. लक्षात घ्या. भगवान बाबानं पदरात घ्यावं लागेल, माऊलीनं पदरात घ्यावं लागेल, तुकाराम महाराजांना पदरात घ्यावं लागेल. आणि माऊलीनं झोळीत घेतलं ना लोक विदेशापर्यंत सुद्धा कीर्तनाला नेतात. 4 दिवसापूर्वीची घटना सांगेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या आईची पुण्यतिथी आणि त्यांच्या आईच्या पुण्यतिथी निमित्तानं भारतातून 10 मातांचा सन्मान होता. त्यात एक नाव माझ्या आईचं होतं. ही माऊलीची कृपा आहे, ही भगवान बाबाची कृपा आहे. दुसरं नाव माझे मित्र पुरुषोत्तम महाराज पाटील आणि तिसरे मित्र या सप्त्यात येणारे विशाल महाराज खोले. आमच्या तिघांच्या आईंचा तिथं सन्मान झाला. पण आमच्या मनात असं आलं की हा आपल्या तिघांच्या आईचा सन्मान नसून महाराष्ट्रातल्या तमाम आई वडिलांचा सन्मान आहे. कारण या जनतेने आपल्यावर प्रेम केल्यामुळं आपली दखल तिथं घेता आली. म्हणून म्हणतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. हे
दिनसे न पायाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानोबरायानं सगळ्यांचं संतत्व स्वीकारलं म्हणून भगवान बाबाच्या गळ्यात जी समाधी दिसते ना ती संत ज्ञानेश्वर महाराजांची आहे. भगवान बाबाच्या गळ्यात जे सोनं दिसतंय ना आपल्याला ते ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. मी पण घातली शास्त्रीजींच्याही गळ्यात आहे. बऱ्याचशा आमच्या आळंदीकर महाराज मंडळी, पुरुषोत्तम महाराज, आम्ही सगळ्यांच्या गळ्यात आहे. का मग भगवान बाबाला सोनं आवडत होतं का? नाही. अरे भगवान बाबा नक शिकांत सोनंच होते, त्याला सोनं काय आवडणार आहे? या समाजाचं सोनं त्यांनी केलं आणि त्यांना सोन्याची काय आवड राहणार आहे? पण माझी श्रद्धा, ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवाला तुम्ही सोनं वाहत नाही का? बोला. एखाद्याला शिवाजी महाराज आवडतात, तो शिवाजी महाराजाचं पेंडल सोन्याचं करून गळ्यात घालतो, बरोबर आहे? तसं भगवान बाबाची आवड जर काय होतं तर ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी दोनच आवडी होते. म्हणून गळ्यात ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आणि समोर ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी ज्ञानेश्वरीचं पारायण करा. का भगवान बाबानं तेच केलं. ज्ञानेश्वरीची आयुष्यभर बाबाने सेवा केली. मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. आता नारायण झालं, पारायण बंद झालं तरी चालेल. कोणी म्हणाल आम्हाला वाचता येत नाही. महिला मंडळ तुमचा प्रॉब्लेम असू शकतो, काही पुरुषांचा आम्हाला वाचता येत नाही, आम्ही काय करावं? तुम्ही ज्ञानेश्वरीच्या ओवीवरून नुसतं रोज बोट फिरवा, त्यांनी होईल काय? ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. उदाहरण सांगेन मी, तुम्हाला सांगणार नाही. गोविंद महाराज केंद्रे ज्यांनी कधी शाळेचं तोंड सुद्धा पाहिलं नाही, या मंडळीला त्यांची जाणे. गोविंद महाराज केंद्रे ज्यांनी सुद्धा शाळेचं शिकलं नाही आणि आळंदीला गेले आणि वाचता येत नव्हतं. गुरुवर्यांकडे गेले, मला वाचता येत नाही. म्हणले काय नाही, आजान वृक्षा खाली बस आणि ओवीवर बोट फिरून माऊली 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 म्हण. आणि त्याचा परिणाम त्या गोविंद महाराज केंद्रेला वाचता आलं, लिहिता आलं आणि त्याच गोविंद महाराजांची ज्ञानेश्वरी पाठ झाली आणि त्याच गोविंद महाराजांना आळंदीत पहिलं ज्ञानेश्वरीसाठी मंदिर उभारलं. महाराज लक्षात ठेवा, किमया ज्ञानेश्वरीची आहे. तुम्ही ज्ञानेश्वरीवरून बोट जरी फिरवलं ना, आयुष्यभर ज्ञानेश्वर महाराज तुमचं बोट सोडणार नाही. ही ताकद त्या ज्ञानेश्वरीची आहे. आता तुमच्याकडे वेळ कमी आहे, मला माहिती आहे, तुम्ही व्यापातली माणसं आहात, तुमच्याकडे वेळ कमी आहे, तुम्हाला 24 तास ऑनलाईन राहावं लागतं, बरोबर आहे ना? आलेल्या मेसेजला लगेच रिप्लाय द्यावा लागतो, नाही तर पुढच्या माणसाला राग येतो. त्याच्यामुळं तुम्ही काय करा, जास्त वेळ नाही, 3 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचा आणि 2 मिनिटं गाथा वाचा, बस संपला विषय. 3 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचा आणि 2 मिनिटं गाथा वाचा, बस एवढं रोज एवढंच करा. 3 मिनिटं ज्ञानेश्वरी आणि 2 मिनिटं गाथा वाचावी ज्ञानेश्वरी. वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांगण. म्हणून ज्ञानेश्वरी भगवान बाबानं सेवा केली ना. आपल्या लाड महाराजांचं गाव आहे वडगाव, त्या वडगावला सुद्धा ते लोक मला सांगत होते की इथली विहीर आहे म्हणे. मला त्यांनी ती विहीरही नेऊन दाखवली. या विहिरीत बाबानं पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. बैसोनी पाण्यावरी वाचली कादंबरी. जागे आहे का तुम्ही? बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा. वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा. ती क्रांती केली महाराज जीवनामध्ये. पण एकूण न पाहे याती कुळाचा भगवान. लक्ष द्या बरं का, साधू संत जातीवादी नसतात, समाज त्यांच्यावर ठपका लावत असतो. जर भगवान बाबा, लक्षात घ्या, जर माणिक बाबा जातीवादी असते, माझं बोलणं तुम्हाला काहीला खटकेल पण खटकू द्या. भगवान, लक्ष द्या, माणिक बाबा जर जातीवादी असते तर नारायणगडाचे महंत भगवान बाबा झाले नसते. आणि भगवान बाबा जर जातीवादी असते तर गडाचे महंत भीमसेन महाराज राजपूत झाले नसते. तुम्ही लोक त्यांना त्या पिंजऱ्यात घेरता. साधू संताला याच्याशी काही घेणं देणं नाही महाराज. साधू संताला याच्याशी घेणं देणं नाही.
आणि ज्याला घेणं देणं असेल तो साधू नाही. कळलं माझं बोल? साधू संताला याच्याशी घेणं देणं नाही, आणि ज्याला घेणं देणं आहे तो साधू नाही. विठाला विठाला लक्षात ठेवा. 18 पगड जातीतल्या लोकाला भगवान बाबाने एक संदेश दिला, माळकरी व्हा. मग हा काय समाज, हे काय वंजाऱ्यालाच सांगितलं का? नाही. 18 पगड जातीच्या लोकांना सांगितलं माळकरी व्हा. माळकरी व्हा म्हणजे निर्व्यसनी व्हा. आणि दुसरा अतिशय महत्वाचा संदेश बाबांचा, एकर इका पण पोरं शिकवा. एकर इका पण पोरं शिकवा. कारण बाबाला माहिती होतं समाज पुढं न्यायचा असेल, महाराष्ट्र पुढं न्यायचा असेल. आज केरळ आपल्या पुढे आहे. कशामुळं बोला? शिक्षणाची क्वालिटी आहे म्हणून पुढे आहे. अमेरिका आपल्या पुढे आहे का? शिक्षणाची क्वालिटी आहे म्हणून पुढे आहे. जर्मनी आपल्या पुढे आहे का? शिक्षणाची क्वालिटी आहे म्हणून पुढे आहे. रशिया आपल्या पुढे आहे का? शिक्षणाची क्वालिटी आहे म्हणून पुढे आहे. आपली क्वालिटी बस ह्यो या जातीचा आणि त्यो त्या जातीचा, झाली आपली क्वालिटी. नाही तर लयच आपली क्वालिटी इन क्वांटिटी नात करते काय नाही, यश लागतंय बस. बरोबर आहे ना? आज 17चा बेत आहे. बरोबर आहे. चाल दे बुवा, तू बोकडे शिल्लक ठेवू नको या महाराष्ट्रात. विठाला विठाला विठाला. आपले रिअल स्टार कमी आहेत आणि रील स्टार जास्त आहेत. माझं बोलणं कळलं तुम्हाला? आपले रिअल स्टार कमी आहेत आणि रील स्टार जास्त आहेत. कळलं? म्हणून महाराष्ट्रात कोणत्या तुम्ही उघडा इंस्टाग्राम फेसबुक, बोकडेच टांगलेले दिसतील. बोकडे, दुसरं काही त्याची पाहावं वाटत नाही ते इंस्टाग्राम. महाराज खाऊ नका का? पहिले खात नव्हते का? लोक खात होते, पहिले खात होते, आताही खातात, उद्याही खातील. अरे पण त्याला पद्धत आहे ना काही का? असे रस्त्यालाच लटकून ठेवता. उद्या चालून माळकऱ्यान थांबायचं कुठं? बोला. अवघड परिस्थिती आहे महाराज. विठाला विठाला याच्यावर घाला घातला संत वामन भाऊ आणि भगवान बाबानं मोठा देवीची हत्या बंद केली. कळलं माझं बोलणं? मोठा देवीला जी हत्या होत होती प्राण्यांची, बरोबर आहे, ती बंद कोणी केली? संत वामन भाऊ आणि भगवान बाबा. आजही नाव घेतात तिथं. मी 2-3 मोठ्याला कीर्तन केले. बरोबर आहे ना? मग त्यांना हे पटतच नव्हतं ना, म्हणून माळकरी व्हा. भगवान बाबानं जिथं इंद्रिय टेचलं त्या रक्ताच्या थेंबूतून काय निघाल्या? तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा. भगवान बाबानं इंद्रिय टेचलं आणि त्या रक्ताच्या थेंबातून तुळशी निघल्या. आपल्याला जिथं जाळलं तिथं पुन्हा गांजरे गवत उगवत नाही. बघा, मग आपण भगवान बाबा होणार आहे का? नाही. आपण भगवान बाबा होऊ शकत नाही, पण आपण त्यांचा पायी होण्याचा तर प्रयत्न करा. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, तुम्ही बिड्या ओढून मरा. राजे येण्याची वाट पाहू नका, राजासारखं जगण्याचे प्रयत्न करा. भगवान बाबा येण्याची वाट पाहू नका, त्यानं मार्ग दावून दिलेल्या रस्त्यानं चालण्याचा प्रयत्न करा. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. महाजनो एन गत सपंथा. महाजन ज्या मार्गाने गेले, गिरीश नाही जाऊ द्या, धन्यवाद. विठाला विठाला. महाजन ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. साधू संतांना आता हे जातीत वाटून घ्यायला लागले. शिवाजी महाराज मराठ्यांचे, भगवान बाबा वंजाऱ्याचे, सावता माळी माळ्याचे, नरहरी सोनार सोनाराचे, रोहिदास चांभार चांभाराचे, महाराणा प्रताप राजपुताचे, बाळूमामा धनगराचे, बसवेश्वर वाण्याचे, शेवालाल आपणच गोरमाटीचं काही गोरमाटीचं छेनी जाऊ द्या. हा शेवालाल बंजाऱ्याचे, बिरसा मुंडा आदिवाशाचे. एक बोलू तुम्हाला, एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं सोपं आहे, त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं अवघड आहे. त्या रस्त्यानं जाणं आज काळाची गरज आहे. पण आपण त्या महापुरुषांना वाटून घेऊ नका. संतांना जवळ घेणं भाग्य. माझा मुद्दा लक्षात ठेवा. भगवान बाबांना जवळ घेणं भाग्य. मग ज्ञानाबाईनं जवळ घेतल्यामुळं, मुद्दा हाच आहे आपला, ज्ञानाबाईनं जवळ घेतल्यामुळं हे वैभव मिळालं. मग आपण त्यांचा पायी होण्याचा प्रयत्न करा. आणि त्यांनी जवळ घेतलं की म्हणायचं, उजळले भाग्य
आता. आता कधी 9 वाजाय 10 मिनिटं कमी असताना. आता हा शब्द वर्तमान काळवाचक आहे. एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो. लक्ष देऊन ऐका बघा. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषोनी मज द्यावे पसायदान. पण त्याच्या अगोदर किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी येत माझे जे उरले पाईक पण. आता विश्वात्मके देवे. आता कोठे धावे मन म्हणजे अगोदर धावत होतं. म्हणून महाराज म्हणले उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. कुणाला न कुणाला कशाची न कशाची चिंता आहे. चिंता नाही असा माणूस नाही. पण महाराज म्हणतात आम्हाला चिंता कोणती. कै मी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. कै ऐसी दशा. भगवान बाबाच्या फोटोकडे पहा आणि एक प्रमाण म्हणा. कै ऐसी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. पुसावेशे हेची वाटे जे जे भेटे तयासी. देव कृपा करील मज काय लाज राखील. जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावेचे ना. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे देव भेटत नाही याची चिंता आहे. तेरा पता नहीं लगता तेरा पता नहीं लगता. भगवान कहाँ मिलता भगवान कहाँ मिलता भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता भगवान कहाँ मिलता भगवान कहाँ मिलता. कहीं गाँव ढूंढे कहीं नगर ढूंढे कहीं नगर ढूंढे ना कहा तेरा ठिकाना कहा तेरा ठिकाना कहा. पता नहीं लगता तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता. कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जग जेठी. कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जग जेठी. कान्हैया रे जग जेठी. देई भेटी देई भेटी देई भेटी एका वेळा. कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जग जेठी.
तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला कान्हा रे भेट दे ना मला. गवळण नाही पण गोड आहे. हा महाराज म्हणले लक्षात ठेवा, देव भेटत नाही याची चिंता आहे, पण ती चिंता आता राहिली नाही. अवघी चिंता बोला वारली कशामुळं? संत दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडीला. संत दर्शनी आलाभ. संताच्या दर्शनानं हा लाभ झाला आणि म्हणून पद्मनाभ जोडला. संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू तुका मने होता ठेवा. तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. विठोबा रखुमाई बोला उजळली भाग्य आता. याच्यात घ्या, आपल्या कॅमेऱ्यात घ्या. हा उजळली भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. धावत्या वेगात अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडला. एकदा गावकरी मंडळीसाठी टाळ्या वाजवा जोरदार. तुम्ही खूप उत्साहानं नियोजन केलं बरं. थोडं नाही राहू द्या जरसं. हे म्हणले दाजी राहू द्या म्हणले दाजी. आता त्याला काय माहीत मी जेवलो नाही पाठ पुसून. लक्ष द्या. पण तुमच्या सगळ्या हे प्रेमाचं ओझं होत नसतं माणसाला. बघा माणूस जाईल तिकडं माणसाला जीत अपेक्षित आहे. फक्त एकच असं दुकान आहे तिथं हार अपेक्षित आहे. लय लक्षात ठेवा. बोलण्यासारखं भरपूर आहे. ए बाळा हो शांत बसा रे. ऐ काय ताण देणं लावलं वय ना. लक्ष द्या माझ्याकडे. चला हे 7 ते 9ची वेळ असल्यामुळं लेकरं जागी आहे. पण ही वेळ खूप सुंदर आहे. 7 ते 9ची वेळ फार छान आहे. कारण सगळे फ्रेश असतात. लेकरा बाळासहित कीर्तनाला येऊ शकतात. अर्धे माणसं तर 9ची वेळ म्हणूनच झोपून जातात. अंग टाकू म्हणतात 9 वाजाय टाईम आहे आणि पाठ 6लाच उठतात. गेलं कीर्तन रगतूनच. बरोबर आहे. त्याच्यामुळे ही वेळ फार छान आहे 7 ते 9ची. म्हणून एकदा कार्यकर्त्यासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. बघा बिचाऱ्यानं एवढी मोठी तयारी केली आणि आपल्या गावातल्या लहान थोरापासून सगळ्यांनी या कार्यक्रमात सामील झाले. आज इथं बसायला सुद्धा जागा नाही. बघा एवढी सारी मंडळी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी जाता जाता एकच सांगेन की हीच भगवान बाबाची आपल्याला शिकवण आहे. सगळ्यांनी एकत्रित यावं आणि उत्सव करावा. आता येणाऱ्या पुढं 2 दिवसात, एक दिवस उद्याचा गेला की चैतन्य महाराजांची आपल्याकडं काय पुण्यतिथी आहे. आणि चैतन्य बाबांचा एक संदेश आहे, तुमचं दुःख मला द्या आणि माझं सुख तुम्ही घ्या. बघा किती मोठेपण आहे होय. भगवान बाबांना हे जर करून ठेवलं असेल तर कुणासाठी? आपल्या सगळ्यांसाठी. आज 18 पगड जातीतले लोक गडावर येतात. 18 पगड जातीतले मुलं गडावर शिकायला आहेत. माझे मित्र आहेत, चांगले नामवंत कीर्तनकार आहेत, चांगले PhD झालेले आहेत. आणि एवढंच नाही,
आपल्या सगळ्यासाठी मानाचा तुरा सांगेल तुमच्या मराठवाड्यासाठी. मुंबईचे काशिकानंद बाबांचा जो आश्रम आहे विलेपार्लेचा, त्या विलेपार्लेच्या आश्रमावर हजारो कोटीची प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीचे महंत गडाचे शिष्य विवेकानंद शास्त्री महाराज झालेले आहे. लक्षात ठेवा. म्हणून बाबांकडे हे नाही आहे. भगवान बाबाची आज अनेक जाती धर्मातली मंडळी भगवान बाबाच्या गडावून महंत झाली आणि शिकवण भगवान बाबाची आहे. म्हणून आज 18 पगड जातीतले लोक या कार्यक्रमात सामील आहे. मला याचा खूप आनंद आहे. एकदा हार काढतो मग 2 मिनिटं बोलतो. इने करायला घाला एकदा कळू देता येईल. लक्ष द्या माझ्याकडे. म्हणून भगवान बाबाची ही पुण्यतिथी 1-2-3 मिनिटं घेतो आणि थांबतो. माझ्याकडे लक्ष द्या. भगवान बाबाचा हा पुण्यतिथी उत्सव आपण गावकरी मंडळीन 1-2 मिनिटं सगळ्यांनी सायलेंट राहा. झालं, मी काही वेळेच्या पुढं गेलो नाही आणि जाणारही नाही. बरोबर आहे. वेळेच्या पुढं जाण्यात काही मजाही नाही. फक्त 2 मिनिटं फक्त सर्वांगाचे कान करा. भगवान बाबाचे 2 संदेश पुन्हा एकदा आठवण करून देतो. एक, माळकरी व्हा आणि दुसरं, मुलांना शिकवा. मुलांना शिकवा ही बाबाचे अतिशय समाजाला संदेश होते. म्हणून भगवान बाबानं गावगाव विद्यालये चालू केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बाबांची भेट झाली असं मी ऐकलेलं आहे. वाचलेलं नाही, ऐकलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं भगवान बाबाला सांगितलं होतं की बाबा, तुमचा समाज ऐकत राहतो. समाज तुमचा ऐकतो कारण वारकरी संप्रदायावर समाजाची श्रद्धा आहे. पण समाजाला पुढं न्यायचा असेल तर शिक्षणाची जोड गरजेची आहे. आणि ते संदेश म्हणून बाबानं विद्यालये चालू केली. म्हणून पोरांना शिकवा, मुला मुलींना शिकवा. आणि मुला मुलींनाही माझी विनंती आहे, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आजच एक पोरगा त्या ऊस तोडणारा हार्वेस्टरमधून त्याचा मृत्यू झाला. DYSP संतोष खाडेची मुलाखत मी ऐकली. त्यानं सांगितलं, मी DYSP होण्यासाठी अभ्यास केला नव्हता. मला माझ्या मायबापाच्या हातातला कोयता खाली ठेवायचा होता म्हणून मी अभ्यास केला होता. तसं आपल्या मायबापासाठी आपल्याला काय करता येईल हे आपल्या डोळ्यासमोर जर असलं तरच आपण आपल्या मायबापासाठी काही करू शकतो. आज इथं बऱ्याचशा शिक्षक लोकांनी, नोकरदारांनी या कार्यक्रमाला भरभरून मदत केली. पण ते का मदत करू शकले? ते नोकरीला होते म्हणून मदत करू शकले. जर त्यांच्याकडेच नसतं तर तुम्ही त्यांना मागू शकले असते का? नाही. मग समाज पुढं न्यायचा असेल, गाव पुढं न्यायचा असेल, महाराष्ट्र पुढं न्यायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून आपल्या लेकरांना शिकवा. अशी भगवान बाबा, एवढा संदेश बाबाचा डोक्यात ठेवा की आपल्याला लेकरांना शिकवायचंय बाबा. आणि दुसरी गोष्ट जाता जाता सांगेन की आपल्या चैतन्य बाबांचा एक संदेश आपल्यासाठी, तुमचं दुःख मला द्या आणि माझं सुख तुम्हाला घ्या. आपल्या बाबाजवळ गेले की नतमस्तक व्हा आणि त्यांना सांगा, अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू. मी अनाथ आहे, अपराधी आहे, पण तुमच्या पायापासून वेगळं करू नका. करता आलं पुढच्या वर्षी तर 1च दिवस मध्ये आहे, 2 दिवस अजून कीर्तन वाढवा आणि हे कार्यक्रम सप्ताह 1च करा. बरोबर आहे. एवढा खर्च आज होणारच आहे का नाही? 2 कीर्तन वाढतील, एक पुण्यतिथीचं 1च वाढल, उद्याचं 1च वाढल ना, एक तर आहेच. आणि अजून आपल्या लक्षात ठेवा, म्हणजे हे डबल तुम्हाला कार्यक्रम करायची गरज पडणार नाही. सलग सप्ताह आणि पुण्यतिथी एकत्र होऊन जाईल. कारण तीच पत्रिका उपयोगाला येईल, तेच भजने, तेच साऊंड आणि तेच श्रोते सगळं होऊन जाईल. करता आलं तर बघा, मी काय तुम्हाला आदेश देत नाही, माझ्या डोक्यात आलं आणि चैतन्य बाबांनाच घातला असेल म्हणून आलं असेल. नाही तर असं काय कोण बोलणंच झालं नाही. गेलो पटकन आणि फेटा बांधला आणि इकडं हजर झालो, पळपळच सगळी. त्याच्यामुळं पुन्हा एकदा तुम्हा कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो. जी कमिटी या कार्यक्रमासाठी पुढं झाली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. मला अजून आनंद वाटला, गुरुजी कोणीच म्हणलं नाही आमचं नाव घ्या. इथं एकही माणूस म्हणला नाही बरं का माझं नाव घ्या, का मीच हे केलं ना, असं केलं न तसं केलं. कोणी एका शब्दानं बोललेलं नाही. नाही तर काही ठिकाणी लय टेन्शन असतं महाराज, लय ताण. बरं जास्त देणार बेजार करत नाही, कमी देणार लय बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरल्या? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरले पाहून घेऊ. नाही घे 2.
लय चौकाशा. महाराज येऊन होता पाहिजे, पखवाजात येऊन होता पाहिजे, गायक येऊन होता पाहिजे, माईक येऊन होता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्यात इकडं पाहिजे होता. भोंग्यास घेऊन जाय, भोंग्यात तुझ्या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. एक वाक्य बोलतो, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. चूक काढायची म्हणल्यावर कशातही निघते, कशात निघत नाही, कशातही निघते ना. चूकच काढायची म्हणल्यावर त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या आणि एक मीडियावाला एका बाईल म्हणे, कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी माहेराला जा, कधी या, तुम्हाला रुपया लागणार नाही. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात हे रिक्षा फुकट पाहिजे. वागत सांगू ना. असं असतं का? चूकच काढायची म्हणल्यावर कशातही निघत राहते. हे बघा, इथं हे एज्युकेटेड मंडळी दिसते मला. या देशातली सगळ्यात मोठी समस्या आहे माणसाच्या हाताला काम नाही. माझं बोलणं मार्मिक आहे, कळलं तर बघा. या देशातली समस्या आहे माणसाच्या हाताला काम नाही, आणि याच्यापेक्षा गंभीर समस्या आहे कामाला माणसं मिळत नाही. त्याला कळलं त्याला धन्यवाद. बाकीच्या उमराची भाजी आणल्याशिवाय जाऊ नका बघा. बरोबर आहे. एक वाक्य बोलतो, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जात असतं, आणि चुका काढणारी माणसं कशातही चुकाच काढतात. चूक काढणाराला चांगलं दिसणार नाही. एखाद्यानं चांगला बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं, आपलं काम काय आहे? जायचं, जेवण करायचं आणि म्हणायचं छान बांधला हो तुम्ही बंगला. आहो पाहिजे माणसाला घर. माणूस कमवून तरी काय करणार? आता सरपंचाचा असल्यामुळे झाली का नाही फ्रेश व्हायची व्यवस्था? माणसाला काय लागतं? किती पैसा कमवला तरी अन्न वस्त्र, बोला, अन्न वस्त्र निवारा मोबाईल आणि चार्जर, मूलभूत गरजा. दुसरं काय लागणार आहे माणसाला? बरं झालं बांधलं घर. जेवण करा, कौतुक करा, निघून जा. जेवण करत नाही, कौतुक करत नाही, तिथं जाऊन शहाणपणा करतं. पीओपीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागती. तू तेवढी कडी बसून घे, ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ. पण एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय? पेढा खायचा आणि काय म्हणायचं? चांगली घेतली हो गाडी. अहो आज तुम्ही गाडी घेतली तर आम्हाला आधार झाला. आमच्या शेजाऱ्याकडे गाडी आली म्हणजे आमच्याकडे आली. उद्या अर्ध्या रात्री आजारी पडलो तर तुमच्या गाडीत टाकून पाथरील दवाखान्यात न्या. फिटले पैसे तुमचे, काय राहिलं आता? बरं झालं घेतली गाडी. पेढा खात नाही, कौतुक करत नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेत आणि चर्चा करता, हप्त्यावर घेतली असेल. अरे हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय? देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, त्या पोटात गोळा उठायचं काय काम आहे? आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरू लागला, आणि ते हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची. हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर इनोवा होती, फॉर्च्युनर का घेतली? ड्रायव्हर म्हणे ती इकली गेल्या वर्षी, ही नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटा तुझ्या दारात काही माग आलो का?